नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज बनवूया पालकच्या पानांची भजी. तर बघा इथं पालकच्या पानांची भजी बनवून तयार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. एकदम कुरकुरीत अशी ही भजी आहेत. चला तर बघूया. तर इथं मी पाऊण कप पीठ घेतलेलं आहे बेसनचं. तर याच्यात बघा 10 ते 12 भजी सहज होतात. आणि याच्यात 2 चमचे घालणार आहे मी तांदळाचं पीठ. तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. यामुळे काय होतं तर भजी कुरकुरीत होण्यास मदत होते. तर बघा मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. चला तर हे तांदळाचं पीठ घालूया आणि 1 चमचा घालायचा आहे आलं लसूणची पेस्ट. तर बघा आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली होती आत्ताच आणि ती घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालूया. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालूया आणि थोडासा आता ओवा घालूया. तो असा हातावरती चोळून घालायचा आहे. याने काय होतं तर भजी पचायला हलके होतात आणि त्याचबरोबर याचं चव पण वाढते. तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघा हे पहिल्यांदा असं सगळं मिश्रण चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालत आपल्याला चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही आहे. तर मीडियम असं बॅटर बनवायचं आहे. जेणेकरून काय होईल तर आपली भजी याच्यात सहज म्हणजे पाणी याच्यात बुडवून त्याला असे सहज पीठ चिकटलं जाईल. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता हे बघा इथं मी 10 पानं घेतलेली आहेत आणि ही अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर छोट्या आकाराची अशी पानं घ्यायची. तर आता बघा इथं मी बॅटर बनवून घेतलं होतं त्याच्यात ही अशा पद्धतीनं बुडवून घ्यायचे आहेत. तर इथं बघा मी ही भजीची पानं अशी बुडवणार आहे आणि तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घेतले. आता याच्यात आपण ही पानं सोडून देऊया म्हणजे ही भजी सोडून देऊया. तर इथं तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे. असं बुडबुडे येतात, तेल चांगलं तापलेलं आहे. आणि आता आपण हे थोडंसं बुडबुडे कमी येईपर्यंत हे असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण ही भजी पलटवून घ्यायची. म्हणजे काय होईल तर एका बाजूने ही भजी चांगली भाजल्यानंतरच पलटवायची आहेत. तर इथं बघा एका बाजूने भजी चांगली पलटवलेली आहेत. आता ही दुसऱ्या बाजूने पण अशी खरपूस अशी भाजून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे. 2 मिनिटात ही भजी तयार होतात. आणि आता काय करायचं चांगली भाजल्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा बनवून घ्यायची. तर बघा एकदम सोपी अशी ही पद्धत आहे आणि एकदम चवीला भन्नाट अशी ही भजी लागतात. तर दुसरी पण बॅच आपण अशीच तळून घेऊया. तर बघा झटपट अशी ही भजी तयार होतात. जर तुम्हाला अचानक असं काहीतरी खाऊ वाटलं तळलेलं तर तुम्ही हे बनवू शकता. पावसाच्या दिवसात तरी ही खूप एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर बघा अशीच भजी सोडून घेतली. त्याच्यानंतर एका बाजूने चांगली भाजून घेतली. त्याच्यानंतर अशी परतवून घेतली आणि दुसऱ्या बाजूने पण भाजून घेतली. तर बघा हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. त्याच्यामुळे ती काय होतात तर कुरकुरीत बनतात. तर आता ही पण भजी आपण काढून घेऊया. तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.